लोकांनी व्यायाम का केला पाहिजे? जे इम्युनिटी बूस्ट होते चांगल्या पद्धतीने. ते नॉर्मल थकलेला असेल, लेझी असेल, ऍक्टिव्हिटी मिळाली तर कुठेतरी मोमेंटम होते मसलला, तिथून फायदा जाणू शकतो तुम्हाला शरीराला. आपण किती वेळ वर्कआउट केला पाहिजे? सायंटिफिकली बोलायला गेलो तर आयडियल वर्कआउट टाइम इज 45 मिनिट. आता बिगिनर आहे त्याचं तरी 45 मिनिट्स मध्ये त्यांनी काय काय केलं पाहिजे? 10 मिनिटं वॉर्मअप घेतला, एक जास्तीत जास्त 30-35 मिनिटं वर्कआउट आणि आफ्टर वर्कआउट 10 ते 15 मिनिटं स्ट्रेचिंग इनफ होतो. जो ऍडव्हान्टेज भेटतो तो कोणता? तुमच्या मेटाबॉलिझम मध्ये गेन होतो. मसल हायपोट्रोफी मसल हाय वर्कआउट करायचा टाइम कोणता? येत आहे, रोज येत आहे, वर्कआउट करताय, टाइमाचा काही हे नाही. तर आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी केली, वर्कआउट किंवा एक्सरसाइज केली, त्याचा काय होऊन जातो सर? स्ट्रेस घालवण्यासाठी, मेंटल स्ट्रेस घालवण्यासाठी. तुम्ही एखाद्या बॉडीला मोमेंटम देताय, तुमचे माइंड मसल कनेक्शन चांगले होतात माइंड बसल बरोबर. आणि हे प्रूव्हन आहे सायंटिफिकली की तुम्ही बॉडीला शरीराला ऍक्टिव्हिटी दिली, तुमचं माइंड एक टर्न झालं दुसऱ्या ठिकाणी आणि वर्कआउटमुळे फोकस वाढला जातो. तुम्ही काहीतरी हालचाल द्याल तर शरीर तुम्हाला प्रोग्रेस देईल. बरोबर आहे सर. परीक्षा दिल्याशिवाय एक्झाम पास नाही करता. करणं सोपं आहे, कोणाला ट्रेन करणं ट्रेन करणं अवघड आहे टीनेजर्स लोकांना. डिप्रेशन मध्ये तो माणूस जातो जो स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. बरोबर. अजून एक होतं सर की कॉन्फिडन्स. 4 लोक बघतायत त्याच्याकडे वाढलं. बरोबर आहे. फ्लो होण्यासाठी काय केलं पाहिजे? समजा आता मी समजा आता मी करतोय रेग्युलर वर्कआउट करतोय, पण लोकांचा गॅप पडतो 1-2 महिने किंवा 1-2 आठवड्याचा, परत जास्त येतात. त्याच्यासाठी काय केलं? आता गॅप झाल्यावर डिपेंड नाहीये. आता माणसं आजारी असतात, काही इंजरी असू शकते किंवा कामं असू शकतात, त्यामुळे पण गॅप होऊ शकतो. त्या गॅप नंतर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स आहे वर्कआउटचा तो नियमित कसा ठेवायचा ते इम्पॉर्टंट आहे.